नमस्कार मंडळी, पुन्हा आज दुसरा दिवस आहे गोवा ट्रिपचा आणि आम्ही आता चाललो आहे साऊथ गोव्याला. दाखवतो तिकडे काय काय फिरणार. ते आम्ही आलो इकडे. काल बाजूचंच हॉटेल छान आहे जेवण. टोटल किती होतात आपले? पराठा घेतले तिखट हां, मी पण यायचे बीचच्या इथे जर रूम बुक केली असेल ना तर छान आहे. आणि तिखट सगळं छान आहे. मस्त आहे. एकदम 640 आपलं. माझी तब्येत डाऊन झाली. हे आमचे मोठे मालक आहेत. हा जंडेल आहे, ही चिडकी आहे. तिथं काय आपल्या दोघां. तू माझी फेवरेट जंडेल. हाय गाईज, तुम्हाला जर तिखट आणि क्वालिटी फूड खायचं असेल तर तिखट पाहुणचारला नक्की भेट द्या. तिथे मस्त आणि स्पायसी जेवण असतं, खूप टेस्टी आहे. गोव्यामध्ये आहे कॅलॅम्बूरच्या इथे. हां, तर तुम्ही नक्की त्याला भेट द्या. ट्रॅव्हलर्स टेम्पो ट्रॅव्हलर 13 सीटर 12. एवढा लेट आले तर बघू. अगं बाय, चल तिकडून यायला पाहिजे होतं. बस आमची गाडी पूर्ण रिकामी. मी दे मी कुड़ियों का नशा प्यार है, नशा सबसे नशीला है. जिसे देखो यहाँ वो हुस्न की बारिश लगीला है. इसके नाम पे करते सभी अबरास लीला है. मैं करूँ तो साला कैरेक्टर ढीला है. मैं करूँ तो साला कैरेक्टर ढीला है. मैं करूँ तो साला कैरेक्टर ढीला है. मैं करूँ तो ये बोर्ड देखे हो तो बच्चे भी जाता है. वो रोड है मोदी चरण का डांस फाइट का देखा है. अरे हा ब्रिज अभी जो बच्चे ये साइड से पानी में बोट चलाता है और रोड से वो ट्रक लॉरी लेके आता है. वो जॉन इब्राहिम वो पिक्चर आता मी या स्पॉटवरती आलोय. या पोरी चालल्यात पुढे. बाई इकडे गाडी आमची येऊन नाही दिली. मस्त आहे.
चला फास्ट जायचं बाई. 11 पॉईंट होताना मुश्किलच येतात, पण बघू कसं काय. मी म्हणते नॉर्मलच खावी, वरती कशाला मग? वरती नाही जायचं का? कारण टाइम वेस्ट होईल आपला त्याच्यासाठी. चांगलं आहे हे. दमायला झालंय, दम लागला आणि आमचं आता झालंय ही आमची टेम्पो ट्रॅव्हलर. चर्च बघा ना, चर्च. हा कोण चर्चला चालू मग तुला आधी नाही जायचं आली एवढा डोळ्याने थोडा पॅकेट घेऊन मेडिकलला गेली होती. इथेच बाजूला ओल्ड चर्च आहे. आता बघू. बोको बोके 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 माझा कुठे बोके बोके मूड खराब. चला चष्मा काढा. मार्केट आहे भरलंय. हा चल काहीतरी बोलायचं. बाजार वगैरे भरलाय असं सांग. हे बघ ना, हे बघा किती सुंदर असं. सगळे इकडे बाजार आहे ना. शर्ट बघ तुला हा ना. इकडे जाऊया. हा तिकडेच दिसतोय. हा इकडे जाऊया, इकडून नाही. हा इकडेच जातात सगळे. नक्की ना. काय तुला घ्यायचं त्यातलं? मला पण घ्यायला पाहिजे अशी. ओल्ड चर्च. चर्चमध्ये मी पहिल्यांदाच जाणार आहे. छोटू आपल्या छोटूचं आमच्याकडून BF नाही. माझी सखी आहे ती. मी अशी कोणाला घेऊन जाऊन देता येणार नाही. बेस्ट फ्रेंड पण असते. BF म्हणजे रानूला माहीत नाही कोणत्या दुनियेत आहे जरा. BF म्हणजे रानू पटवला नसला तर. हे भगवान खुश बाई. पण मी तुम्हाला एक सांगते, ह्या लोकांना माझी कदर तर नाहीच आहे. पण जेवढं मी केलंय सगळं यांच्यासाठी, गाडी बुक करणार, हॉटेल बुक करणार, काहीच नाही मला एवढं कोण केलं नसतं. फक्त आलेत आयत्यासारख्या 1000 रुपये देऊन. पण मला माझी यांना अजिबात कदर नाही या गोष्टीची. नेक्स्ट ट्रिप मी यांना कुठेच घेऊन जाणार नाही. आईला पण नाही. हां मी पण बरोबर होतं. कुठे जायचं म्हणा आपल्याला? हो सॉरी. हां तर मग मी पण मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, की मला सांगायचं आहे की स्कॅम हा गोव्यात येऊन अजिबात आमच्यासोबत झाला नाही. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर राणू हा स्कॅम नाही तो बाई. 5 किलोमीटर 3 किलोमीटर एवढं चालत येणार. एकाचे 65 रुपये घेतले. काय ह्याच्यात स्कॅम आहे? ते पण रात्री 12 वाजता. कोण एवढं चालत जाणार आहे? हा काय स्कॅम नाही बाबा. 8 जणांचे 65 रुपये, एक पर्सनचे ओके होते 3 किलोमीटरसाठी. ओके. पण मी खरंच सांगते, मला पण मी जेव्हा टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली तेव्हा मला वाटलं होतं की बाई काहीतरी होईल फुल. पण म्हटलं नाही झालं. मला एवढीच आशा होती की नाही आहे. हे ओल्ड चर्च आहे. हे बघा ओल्ड चर्च गोव्यामध्ये. ह्याच्या समोर हे ओल्ड चर्च. हे राणू चल चल आपण कुठे? मी तिथे दाखवत होती फक्त. अगं मी दाखवत होती.
ओल्ड गोवा सॉरी ओल्ड चर्च. हे काय सुरू तू आडवी कशी काय येऊ शकतेस? तुला माहिती आहे मी आता जर हे करते. म्हणजे चर्चमध्ये तर पहिल्यांदाच आले मी. परिसर बघा, मार्केट भरलं इकडे. अरे हे आपण चुक गोवा चर्च. आम्ही आता इकडे आलोय बालाजी टेम्पल. मला घे त्याच्यामध्ये, मला घे त्याच्यामध्ये.